तुमच्या घरी तुम्ही एक पाण्याचा ग्लास घ्या आणि ग्लासमध्ये पाणी घ्या आणि पाण्याचा एक घोट मारा आणि आता समुद्रातील पाणी पिऊन बघा। घरातील पाणी एकदम गोड आणि समुद्रातील पाणी एकदम खारट। असं का बरं? कधी विचार केलाय का मित्रांनो? तुम्ही सुद्धा कधी कधी विचार केला असेल ना की पावसाचं पाणी एवढं गोड, नदीचं पाणी सुद्धा एवढं गोड, मग समुद्राचं पाणी एवढं खारं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे मीठ समुद्रात येतं कुठून? फर्स्ट, सगळ्यात मोठं मीठ म्हणजे समुद्रात कोणतीही मिठाची फॅक्टरी नाहीये। तर ही स्टोरी सुरू होते पावसापासून। रेन वॉटर आहे ना एकदम प्युअर असतं, पण जेव्हा ते पाणी खाली जमिनीवर येतं तेव्हा ते पाणी माती आणि दगडांवरून वाहून जातं आणि ह्यामध्येच असतात मिनरल, जसं की सोडियम, क्लोराईड, मॅग्नेशियम। हे सगळं या पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि हेच पाणी नदीमार्फत समुद्रामध्ये पोहोचतं। आता तुम्ही बोला नदीचं पाणी मग खारं का नसतं? तर बघा मित्रांनो, नदीचं पाणी नेहमी वाहतं असतं, ते एका जागेवर नसतं, पण समुद्रातलं पाणी हजारो वर्षापासून एकाच जागेवर आहे। समुद्रामध्ये हे मिनरल्स आत येतात पण ते बाहेर नाही जाऊ शकत। याचं अजून एक कारण आहे, समुद्राच्या खाली ज्वालामुखी सुद्धा असतात आणि ते ज्वालामुखी फुटल्यानंतर त्यामध्ये सुद्धा मिनरल्स असतात आणि ते मिनरल्स समुद्रामध्ये मिक्स होतात आणि बघा समुद्राच्या पाण्याची वाफ होते। पाणी तर वर उडून जातं पण मीठ खालीच राहतं आणि हजारो वर्षापासूनच्या या प्रोसेसमुळे समुद्र आज एवढा खारट आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब सुद्धा करा।